या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल, विजापूर रोड, सोलापूर। सोलापूर शहरातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। आज शुक्रवारी सकाळी 18 जुलै 2025 रोजी स्वराज्य विहार वसंत विहार परिसरात घरगुती वादातून एका वकिलाने आपल्या पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केलाय। या घटनेनंतर आरोपीने स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे। खून झालेल्या महिलेचे नाव भाग्यश्री प्रशांत राजहंस, वय वर्ष 34, तर आरोपी पतीचं नाव प्रशांत रवींद्र राजहंस, वय वर्ष 44, जो व्यवसायाने वकील आणि मूळचा मंगळवेढा येथील आहे। भाग्यश्री आणि प्रशांत यांचा विवाह 2021 मध्ये लॉकडाऊन काळात झाला होता। काही काळ मंगळवेढा येथे राहिल्यानंतर सततच्या किरकोळ वादामुळे नातेवाईकांनी त्यांना सोलापुरात स्थायिक होण्याचा सल्ला दिला। गेल्या 6 महिन्यापासून हे दोघं स्वराज्य विहार भाड्यात राहत होते। आज सकाळी भाग्यश्रीने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक प्रेरणादायी गुड मॉर्निंग मेसेज पाठवला, मात्र काही वेळातच नवरा बायकोमध्ये पुन्हा वाद झाला। रागाच्या भरात प्रशांतने धारदार चाकूने भाग्यश्रीच्या मानेवर आणि गळ्यावर वार करून तिचा खून केलाय। खून केल्यानंतर प्रशांत स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली असता भाग्यश्री गंभीर जखमी अवस्थेत बेडरूममध्ये आढळली। तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला। सध्या या प्रकरणाचा तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक अजित पाटील हे करीत आहेत। घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली। महिलांचा आक्रोश आणि हंबरडा यामुळे वातावरण गहिवरून गेलं। पोलीस ठाण्यासमोरही नातेवाईकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली, परंतु पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली। ही घटना अत्यंत दुःखद आहे आणि यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्कात राहा।